नमस्कार मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती आहे। बघा, आतापर्यंत शेतकरी कर्जमाफी योजनेच्या किती याद्या आल्या आहेत, कर्जमाफी योजनेतून कोणते शेतकरी वगळले गेले आहेत आणि कर्जमाफीसाठी जी अपात्रतेची कारणे आहेत ती नेमकी कोणती आहेत, शिवाय कर्जमाफी यादीमध्ये जर आपलं नाव आलं असेल तर ते कसं शोधायचं, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा। तर बघा मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना यामध्ये जवळपास 56 लाख शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये बसणार आहेत। परंतु झालंय काय बघा, एकूण कर्जमाफीची जी रक्कम आहे ती आहे जवळपास 40,000 कोटीच्या आसपास आणि आतापर्यंत जे याद्या तयार झालेल्या आहेत त्यामध्ये 17,58,432 इतके शेतकरी या ठिकाणी कर्जमाफी योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। अजून जे उरलेले शेतकरी आहेत जवळपास 39 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांचं अजून कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेलं नाहीये। बघा, जी पहिली शेतकऱ्यांची यादी, आता बघा पहिली जी यादी आलेली आहे ती आहे 532 शेतकऱ्यांची। त्यानंतर पुन्हा दुसरी यादी आली ज्यामध्ये 61,900 शेतकरी पात्र ठरले आहेत। यानंतर तिसऱ्या टप्प्यातली जी यादी आली ज्यामध्ये 16,96,000 शेतकऱ्यांची यादी आलेली आहे। अजूनही 39 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांची नावं अजून कर्जमाफी योजनेमध्ये आलेली नाहीयेत। आता तुम्ही हा व्हिडिओ कधी बघताय त्याच्यावर ठरवा, कारण आपण हा व्हिडिओ बनवतोय जुलै महिन्यामध्ये। बघा, यानंतर पुढची जी आकडेवारी आहे ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता। जिल्ह्यानुसार किती शेतकरी या ठिकाणी कर्जमाफी योजनेत आतापर्यंत पात्र ठरले आहेत किंवा किती शेतकऱ्यांच्या किंवा किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या आहेत। आता महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव आलेलं आहे, यादीत नाव आलेल्या शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक आहे। ज्यांचं नाव आलंय त्यांनी पहिल्यांदा केवायसी करून घ्या। केवायसी झाल्यानंतरच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल। केवायसी केली तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे एकदा आपलं नाव यादीमध्ये आलंय का ते चेक करा। आता कसं चेक करायचं ते मी पुढे तुम्हाला सांगतो। पुढील टप्प्यातील आणि प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांच्या याद्या 31 जुलैच्या नंतर जाहीर होण्याची शक्यता आहे। म्हणजे या पुढच्या ज्या याद्या आहेत त्या कदाचित 31 जुलैच्या नंतर तुम्हाला पाहायला मिळतील। आपले नाव यादीत आहे का हे तपासा आणि लवकरात लवकर आपली केवायसी पूर्ण करा। आता बघा, ही गोष्ट तुम्हाला समजली की आतापर्यंत किती लोकांच्या याद्या आल्या आहेत। आता हे याद्या नेमक्या कुठं पाहायचा हा खूप लोकांचा प्रश्न आहे। मित्रांनो, कर्जमाफीच्या ज्या याद्या आहेत त्या तुम्हाला डायरेक्टली डाउनलोड करता येत नाही, कुठेही तुम्हाला डाउनलोड करायचा पर्याय उपलब्ध नाहीये। बँकवाल्यांचे जे लॉग इन आहे त्यांच्या जे बँक किंवा सोसायटी आहे त्यांना त्या ठिकाणी लॉग इन करून देण्यात आलं आहे, तिथून ते लोक डाउनलोड करतात आणि त्या याद्या डाउनलोड झाल्यानंतर तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला पाहायला मिळतील किंवा डायरेक्टली तुमच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन तुमच्या गावाची जी यादी आहे ती तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। आणखी दुसरी पद्धत अशी आहे की आपले सरकार सेवा केंद्रावर गेल्यानंतर त्या ठिकाणी डायरेक्टली पोर्टलवरती तुमचा आधार नंबर टाकून देखील त्या केंद्र चालकाला सांगा की माझा आधार नंबर टाक आणि बघ माझं नाव यादीमध्ये आलंय का। तर अशा पद्धतीने तुम्ही कर्जमाफीच्या यादीमध्ये तुमचं नाव आलंय का ते चेक करू शकता। जर कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं नसेल, जर तुमचं नाव कर्जमाफीच्या यादीत आलं नसेल तर वाट बघा, अजूनही खूप पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव येणं बाकी आहे। लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव नक्की येतील। बघा, आता हा पहिला मुद्दा तुमचा क्लिअर झाला की कर्जमाफीच्या किती याद्या आल्या आहेत आणि त्या कशा बघायच्या, कुठं बघायच्या। त्यानंतर आता कोणते शेतकरी असे आहेत की ज्यांचं कर्जमाफीतून नावं वगळली आहेत। बघा, जे अपात्र शेतकरी आहेत, अपात्रतेची जी कारणं आहेत ती वेगवेगळी आहेत। जे शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये बसत नाही अशा शेतकऱ्यांची नावं साहजिकच आहे कर्जमाफीच्या यादीमध्ये येणार नाहीत। आता त्याचे नियम आणि त्याचा GR आपण या अगोदरच बघितलेला आहे। ज्या शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 ला कर्ज थकीत होतं आणि त्यांनी 31 मार्च 2026 पर्यंत भरलं नव्हतं, असे सर्व शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी असे शेतकरी 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीस पात्र आहेत। आणि ज्या शेतकऱ्यांनी 22-23, 23-24 आणि 24-25 या 3 पैकी किमान 2 वर्ष रेग्युलर कर्ज भरलेलं आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा ते चालू बाकीमध्ये आहे, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। आता प्रोत्साहन अनुदानाच्या ज्या याद्या आहेत त्या यामध्ये आलेल्या नाहीयेत। प्रोत्साहन अनुदानाच्या ज्या याद्या आहेत ते ह्या टप्प्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये नक्की येतील, तोपर्यंत वाट बघा। आता काय झालेलं आहे की
असे शेतकरी या कर्जमाफीतून वगळले. आता जो पुढचा मुद्दा आहे की अपात्रतेची काय कारण आहेत. बघा या ठिकाणी एक महत्वाचं कारण आहे जे म्हणजे ITR भरणारे शेतकरी, इन्कम टॅक्स भरणारे जे शेतकरी आहेत असे शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये अपात्र करण्यात आले आहेत. आता ITR भरणारे बघा काही खूप शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की जे शेतकरी शून्य ITR भरतात, म्हणजे तुम्हाला एखादं कर्ज काढायचं होतं किंवा दुसऱ्या कुठल्या व्यवसायासाठी कर्ज काढायचं होतं, त्यामुळे तुम्हाला ITR भरावा लागतो. त्या ठिकाणी तुम्ही उत्पन्न दाखवतात 2 लाख, 2.5 लाख, 4 लाख, 10 लाख अशी उत्पन्न दाखवतात लोक आणि त्यामुळे तुम्हाला कर्ज मिळायला सोपं होतं. परंतु जर तुम्ही शून्य ITR भरला असेल तर असे शेतकरी या कर्जमाफी योजनेमध्ये पात्र आहेत. त्यांची नावं लवकरच कर्जमाफीच्या यादीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे ताण घेऊ नका. हा, जर तुम्ही ITR रिटर्न भरला असेल, तुम्हाला इन्कम टॅक्स मधली काही रक्कम भरावी लागली असेल तर असे शेतकरी कर्जमाफी योजनेतून अपात्र करण्यात आले आहेत. जे 0 ITR भरतात, शून्य ITR प्रपत्र ज्यांनी दाखल केलं आहे अशा शेतकऱ्यांना काही वाद नाही. तुमची नावं सुद्धा कर्जमाफीच्या यादीमध्ये पात्र असाल तर नक्की येतील. ओके, ही गोष्ट आता समजली. आणि शेवटचा मुद्दा जो आहे कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव कसं शोधावं हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. कर्ज डायरेक्टली आपले सरकार सेवा केंद्र पोर्टलवर जायचं आणि त्या ठिकाणी केंद्र चालकाला सांगा की माझा आधार कार्ड नंबर टाकून बघ. परंतु तुम्ही वाट बघा, लवकरच कर्जमाफीच्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या लवकरच याद्या येतील. तोपर्यंत वाट बघा. कर्जमाफी योजनेबद्दल तुमच्या कोणत्याही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा. आपण वेळोवेळी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे असे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.